जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या बातम्यांमध्ये आपण चर्चा बघतोय पूजा खेडकर. तर आपण ह्या पूजा खेडकरचा जो केस आहे तो आपल्या जातीचा दाखला काढण्यापासून जात पडताळणी, त्याच्यानंतर UPSC ची परीक्षा, तर ह्याच्या डॉक्युमेंटेशन संदर्भात आपण इथं पाहणार आहोत. आपण त्यांनी काय केलंय काय नाही, तर आपण त्याचा कास्ट सर्टिफिकेटचे क्रायटेरिया काय असतात आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर ची अट काय असते, मग त्याचे आता हे हे सगळं जे आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुळातच जे अ, पूजा म्हणजे त्यांचा जो शाळेमध्ये नाव होता 12वी पर्यंत, तर त्याच्यामध्ये खेडकर पूजा दिलीपराव हा त्यांचा नाव होता. आणि त्यांची जन्मतारीख आपल्याला 16/1/1990. आता हे मी याच्यासाठी दाखवतोय की पुढं त्यांनी UPSC मध्ये म्हणजे काय म्हणजे आपण म्हणजे न्यूज चॅनल मध्ये बघतोय का त्यांनी 11 अटेम्प्ट नंतर म्हणजे UPSC केलाय. आणि त्यांचा जो अटेम्प्ट आहे ऍक्च्युली त्यांना 10 म्हणजे 9 अटेम्प्ट पाहिजे म्हणजे असताना सुद्धा त्यांनी 11व्या अटेम्प्ट पर्यंत म्हणजे ते करून आणि UPSC क्लिअर झाले. तर त्यांनी हे जे जे सर्टिफिकेट आहे तर त्याच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटचे नियम काय आहे ते आपण इथं पाहूया. आता सगळ्यात पहिले जो आहे ह्यांचा जो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू बंजारी म्हणून जी कास्ट आहे ती NT3 मध्ये येते, म्हणजे नॉमिनेटेड ट्राईब मध्ये. तर या NT कॅटेगरी मधले हे म्हणजे त्यांनी त्यांच्या हा लिव्हिंग सर्टिफिकेट आपण पाहू शकतो. आणि म्हणजे 12वी पर्यंत त्यांचं नाव खेडकर पूजा दिलीपराव होता. आता याच्यानंतर त्यांनी मग जे आहे 2007 मध्ये MBBS ची ऍडमिशन घेतली श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे येथे घेतली. आणि त्या 2007 मध्ये इथं ऍडमिशन घेतली. तो कोटा जो होता NT3 चा कोटा त्याच्यातनं घेतले. आता हे बघा, SC ST आणि BJ NT ह्या जे विद्यार्थी आहेत यांना स्कॉलरशिप म्हणजे 100% म्हणजे ट्युशन फी कम्प्लीट म्हणजे ते फ्रीशिप मिळते. OBC असेल तर ट्युशन फी फक्त 50% असते. किंवा आता EWS आहे म्हणजे त्या काळात EWS नव्हता, 2018 नंतर आला. तर त्यावेळेस EWS नव्हता, परंतु आता EWS असेल तर ट्युशन फी मध्ये 50% म्हणजे फी फ्रीशिप असते. म्हणजे यांनी जे पूजाने जे आहे NT3 कॅटेगरी ह्याचे शो होते बंजारी समाजाचे म्हणजे दाखवलेलं आहे. आता यांनी कास्ट सर्टिफिकेट काढताना, आता कास्ट सर्टिफिकेट काढताना नॉन क्रिमिलियर म्हणजे तुम्ही असाल तरच तुम्हाला म्हणजे तो जातीचा म्हणजे फायदा घेऊ शकता, अन्यथा घेऊ शकत नाही. आता सध्या त्याच्यासाठी 8 लाखाचा म्हणजे क्रायटेरिया आहे. आता पूर्वी तर म्हणजे तू कमीच असणार आहे, कारण 2007 मध्ये यांनी ऍडमिशन घेतली होती. तर त्यावेळेस नक्कीच म्हणजे क्रायटेरिया म्हणजे 8 लाखापेक्षा कमी असणार. परंतु मुद्दा हा आहे की म्हणजे त्यांचे जे वडील होते ते क्लास 1 अधिकारी, आणि क्लास 1 अधिकाऱ्याची इन्कम जी आहे ती म्हणजे नक्कीच ती जास्त असते. मग अशा वेळेस आता त्यांनी कोणते डॉक्युमेंट्स देऊन म्हणजे त्यांनी जे इन्कम आहे ती इन्कम म्हणजे वडिलांची इन्कम ती कुठंतरी म्हणजे त्यांनी ती लपवली असणार, आणि त्यांनी काही डॉक्युमेंटेशन मध्ये जे आहे त्यांची इन्कम कमी होऊ शकते. अनेक असे आपण बातम्यांमध्ये पाहिलेले का लोक इन्कम कमी दाखवण्यासाठी जे आहे पत्नीला डायव्होर्स दिलेला ऑन पेपर दाखवतात आणि मुलं त्यांच्याकडे होती. म्हणजेच जो बाप आहे तो अधिकारी असला तरी तो डायव्होर्स घेऊन ती मुलं आईकडं, असं पण अनेक केसेस आहे. आता ह्याच्यामध्ये ते सगळं आता याची म्हणजे चौकशी चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तर तिनं कसं नॉन क्रिमिलियर म्हणजे क्रिमिलियर गटामध्ये असताना सुद्धा नॉन क्रिमिलियर कसं मिळवलंय ते पण आता इथं म्हणजे आपण म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन चौकशी अंती मध्ये ते कळत. आता दुसरी गोष्ट, नॉन क्रिमिलियर मध्ये समजा मोडक असले तरी त्यांनी काही दाखवलं पण असेल का
मी आईकडे राहतो ते वडिलांचं त्यांचं असं समजा दाखवलं पण असेल आणि ते नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत पण असेल, तर त्याच्यानंतर यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते. कारण हे आता एमबीबीएस मध्ये ऍडमिशन घेत आहेत, तर म्हणजे तिथं कास्ट व्हॅलिडिटी पण त्यांनी सादर केलेली असणार. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना जी स्कॉलरशिप वगैरे जी मिळते ती मिळणार नाही. आता इथं जो 12वी पर्यंतचा जो त्यांचं नाव होता, खेडेकर पूजा दिलीपराव. आता ह्याच्यानंतर तर नॉन क्रिमिलियर एक म्हणजे कोण कोणाला लागतो, एससी आणि एसटी वगळता बाकी सगळ्या ज्या जाती आहेत त्यांना जर आपल्या आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल, मग तो ओबीसी असो, आपल्या महाराष्ट्रामध्ये बीजेटी पण आहे, ओबीसी पण आहे आणि ईडब्ल्यूएस पण आहे. तर ईडब्ल्यूएस म्हणजे त्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही, परंतु त्यांना ती इन्कमची अट तीच आहे जी ओबीसीना असते. फक्त त्यांचा जो नॉन क्रिमिलियरच्या ऐवजी त्यांना जो एक इन्कमचा जो फॉर्मॅट आहे ईडब्ल्यूएसचा तो द्यावा लागतो. तर इथं जे आहे बीजेएनटी असल्यामुळे तो त्यांना म्हणजे तिथं नॉन क्रिमिलियर म्हणजे द्यावाच लागतो. फक्त एससी एसटी ना नॉन क्रिमिलियरची अट नसते. एससी एसटी चे वडील किंवा त्यांची इन्कम जास्त असली तरी त्यांना हा नॉन क्रिमिलियरचा क्रायटेरिया नसतो. आता याच्यामध्ये ज्यावेळेस हे एमबीबीएस ला ऍडमिशन घेताना जे ब्राउचर असतात त्याच्यामध्ये फिटनेस मेडिकलचा जो विद्यार्थी आहे त्याला फिटनेस सर्टिफिकेट द्यावा लागतो. आणि त्या नवले कॉलेजमध्ये त्यांनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण दिलाय, त्याच्यामध्ये कुठंही डिसॅबिलिटी दाखवलेली नाहीये. म्हणजे याचा अर्थ आता होऊ शकतो, असा पण होऊ शकतो का ते ऍडमिशन नंतर त्यांना डिसॅबिलिटी आली असेल, परंतु डिसॅबिलिटी आली मग आता युपीएससी मध्ये ज्यावेळेस ते एक्झामला बसतायत त्यावेळेस पण ती डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्यांनी दाखवलं. मात्र ह्या ह्याच्यामध्ये मेडिकलला ऍडमिशन घेताना त्यांनी म्हणजे डिसॅबिलिटी दाखवली नाही, फिट दाखवली नाही. म्हणजे ते हेल्थ सर्टिफिकेट जो आहे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये त्यांनी कोणतीही दाखवलेली नाही, ते युपीएससी मध्ये फक्त दाखवले. आता ह्याच्यामध्ये आपण समजा आता हे सगळं एनटी थ्री मध्ये म्हणजे एनटी थ्री मध्ये असल्यामुळे यांना जी ट्युशन फी आहे बीबीएस ची जी काय फी असेल ती त्यांना पूर्ण म्हणजे ती फ्रीशिप मध्ये मिळाली. म्हणजे त्यांचा हा सगळा खर्च सरकारने त्यांच्या खजान्यातनच केलेला असतो. तर आता याच्यानंतर आता आपला जो मुद्दा आहे तो युपीएससीचा. आता इथं युपीएससीचं म्हणजे ते आता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने म्हणजे त्यांना नोटीस पाठवले, त्यांच्यावरती पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचं पण सांगितलंय. तर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावरती म्हणजे गुन्हा दाखवलेला आहे आणि ती दिल्ली पोलीस ते जो आहे इन्व्हेस्टिगेशन करणार. आता याच्यामध्ये त्यांनी जो आहे म्हणजे पेपरामध्ये हेरफेर करणं, आयटी ऍक्ट वगैरे, विकलांगता ऍक्ट वगैरे ह्या सगळ्या ज्या पोलिसांचे जे कायदे असतात त्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता त्याचा इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आता यांनी जे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, आता हे बघा महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट म्हणजे वापरतो शैक्षणिक पर्पज करता किंवा महाराष्ट्राच्या नोकऱ्यांकरता, तो महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट लागतो, प्लस नॉन क्रिमिलियर लागतो, कास्ट व्हॅलिडिटी लागते. मात्र युपीएससी हा जो केंद्राचा म्हणजे एक्झाम आहे, तर तिथं जो आहे केंद्राचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो. म्हणजे तिथं आपल्या महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट नाही, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तो लागतो. आणि तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये पण तिथं नॉन क्रिमिलियर म्हणजे एनसीएल जो आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये ओबीसी, आता हे व्हीजेएनटी असली तरी केंद्रामध्ये व्हीजेएनटी नसते, तिथं ओबीसी जेवढे पण व्हीजेएनटी आहेत ते ओबीसी मध्येच गणले जाणार. म्हणजे वंजारी पण केंद्राच्या यादीमध्ये तो ओबीसी म्हणून गणला जाणार. आणि तिथं पण म्हणजे क्रायटेरिया जो आहे तो स्टेट सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट
कोठा दरवर्षी त्यांना नव्याने द्यावा लागतो, कारण त्या कास्ट म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटवरच म्हणजे इन्कमचा म्हणजे तिथं दिलेला असतो का यांची इन्कम एवढी एवढी. तर म्हणजे तिथं त्यांनी म्हणजे इन्कम जे आहे, आता इन्कम 8 लाखापेक्षा आत असेल तरच म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियर आहात. 8 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला आता म्हणजे जे VJNT महाराष्ट्रात आहे तर केंद्रामध्ये ओबीसी, तर ओबीसी साठी 8 लाखाचा क्रायटेरिया आहे. मग 8 लाखाच्या क्रायटेरिया समजा इथं वडील यांचे जे आहे ते इलेक्शनला उभे असताना त्यांनी जो म्हणजे आपला प्रॉपर्टीच्या संदर्भात जे काही म्हणजे अफिडेव्हिट द्यायचा असतो त्याच्यामध्ये त्यांनी मुलीचे प्रॉपर्टी, त्याच्यानंतर बायकोची प्रॉपर्टी, स्वतःची प्रॉपर्टी असं सगळं म्हणजे त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. आता एवढी प्रॉपर्टी वगैरे असताना आणि मुली तुमच्याकडे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी शो करता याचा अर्थ तुम्ही विभक्त राहत नाहीये. तर हा पण एक म्हणजे या अँगलने पण म्हणजे ती चौकशी आता होणार आहे. आता UPSC मध्ये जे म्हटलं जात आहे का 9 अटेम्प्टच्या ठिकाणी त्यांनी 11 अटेम्प्ट दिले आणि त्या 11व्या अटेम्प्ट मध्ये त्यांचं म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे. आणि ते करण्यासाठी जे पूजाने म्हणजे नावं चेंज करत गेली असं म्हणजे जे नोटीस पाठवलेली आहे वेगवेगळ्या म्हणजे नावं वापरून 11 अटेम्प्ट मध्ये तुम्ही पूर्ण झाले. तर हे बघा, आता आपण इथं बघितलं तर यांचा जो कॉलेज पर्यंत 12वी पर्यंत खेडकर पूजा दिलीप राव, आणि UPSC मध्ये बघा पूजा मनोरमा दिलीप खेडेकर. इथनं राव काढून टाकला, इथं मनोरमा हे आईचं नाव आहे, परंतु आता UPSC ला थोडीच माहित असणार आहे का हे म्हणजे कसं आहे. तर त्यामुळे इथं त्यांनी जे आहे म्हणजे दिशाभूल करण्याचा किंवा खोटं काय करण्याचा म्हणजे तिथं प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता ओबीसी बघा जे UPSC चे जे अटेम्प्ट आणि वय ही मर्यादा असते. आता जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे वय मर्यादा 32 आहे. 32 वर्षाचे असेपर्यंत तुम्ही UPSC च्या एक्झाम्स देऊ शकता आणि 6 वेळेपर्यंत तुम्ही देऊ शकता. 7व्यांदा तुम्ही अपात्र ठरता. ओबीसी असेल तर त्याला एज म्हणजे 3 वर्षाचा रिलॅक्स आहे, म्हणजे ती 35 वर्षापर्यंत म्हणजे तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि 9 अटेम्प्ट पर्यंत देऊ शकता. त्याच्यानंतर SC ST साठी जो वय मर्यादा ती 37 वर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट, आता PWD जो कॅन्डिडेट आहे म्हणजे त्यांच्यासाठी जो आहे 10 वर्षाचे रिलॅक्सेशन आहे. म्हणजे त्यांचं आता समजा पूजाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर मॅक्सिमम 10 वर्ष, म्हणजे ते 10 वर्ष म्हणजे आता त्यांचं जर आपण बघितलं तर समजा त्यांचं ओबीसी 35 वर्ष अधिक 10 म्हणजे 45 वर्षाच्या वयापर्यंत ते म्हणजे हे देऊ शकतात. परंतु अटेम्प्ट नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे ते 9च आहे. फक्त त्यांना एज रिलॅक्सेशन नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आता यांचा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढताना पण यांनी जो आहे जे कोणते पेपर्स दिलेले काय दिलेले आता याची चौकशी झाल्यानंतरच आपल्याला कळत. आणि ह्यांच्या या पूजाचा जो म्हणजे परिवार आहे तर ह्याचे म्हणजे वडील जे आहेत दिलीप खेडेकर यांची म्हणजे ते प्रशासकीय अधिकारी होते. त्याच्यानंतर दिलीप महाराष्ट्र प्रदूषण विभागामध्ये ते कमिशनर होते. दिलीप यांचं अहमदनगर लोकसभासाठी त्यांनी म्हणजे इलेक्शन पण केलेला. पूजाची आई मनोरमा खेडकर हे सरपंच आहे आणि त्यांचे जे वडिलांचे वडील जे आहेत ते जगन्नाथ बुधवंत हे पण IAS अधिकारी होते. तर या प्रकारे ही जी फॅमिली म्हणजे ती वेल सेटल आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये हे पूजाने हे केलेलं आहे, तर त्यामुळे चर्चेचं आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.